मी केलं सर. सुरू देखील मारला. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू. अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू सांगू नका. हँड ओव्हर केलेलं बिल्डिंग आहे. पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. हँड ओव्हर केलेलं मारते. मी जे बघतो बारीक आता तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे. इथं खाली काय झालं? इथं दिसतंय काय? एसीच्या खाली काय आहे ते? मी लावायला येतो. मला आज थोड्या दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. हे काम तुमचं नाही. जे PWDचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AC यांची कामं आहे ती. त्यांना आपण पैसे देतो. ते मी लावायला येतो. मला आज थोड्या दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. असं करा. तुम्हाला हंटर घेऊनच पाहिजे मला. चप्पल घालून बोट घालून पुढे येऊ नका. हे इथलं चप्पल घालून तुमचं चप्पल काढा. चप्पल संपलं तर बाकी काही थांबा. दुसऱ्या ठिकाणी या. इथं काय नाही असं काय झालं? कोणी काम केलंय? नाही काम मी केलं सर. सुरू देखील मारला. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू. अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू सांगू नका. हँड ओव्हर केलेलं बिल्डिंग आहे. पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. हँड ओव्हर केलेलं मारते. मी जे बघतो बारीक मला हाऊस नाही. फिनिशिंग कलेक्टर जरा फिनिशिंग यांनी बाकी म्हणजे तसं चांगलं करण्याचा मनापासून प्रयत्न केला. पण अजून बारीक सारीक गोष्टी सवय नाही. हा बोला बोला. काय काय हे मशीन कसलं आहे? आपण हे लावतो छातीला आणि मग नंतर ते चादर टाकताना पण कोचून बिचून काही नाही आपलं दिलं बघा पण चला काही म्हणजे कुणाला कुठलाच इंटरेस्ट नाही. जो ॲक्युरेटपणा असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते जिथल्या तिथं करायच्या असतात. बघा आता तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे. इथं खाली काय झालं? इथं दिसतंय काय? एसीच्या खाली काय आहे? ते मी लावायला येतो. मला आज थोड्या दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. हे काम तुमचं नाही. जे PWDचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AC यांची कामं आहे ती. त्यांना आपण पैसे देतो. महिन्याच्या महिन्याला. हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही. हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं आहे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याची कामं आहे. दरवाजीची हाईट चांगली दिली. बरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल दुमत नाही. त्याबद्दल मी समाधानी. पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत. आता ही चादर पण किती खराब चादर आहे. आता नवं कोरं इथं टाक दिसतोय. आपल्या आणली दिली टाकतो. असं करा.
इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे आहे ना हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या. त्याच्यात काय डॉक्टर का तुम्हाला तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून आता तर तुम्ही सांगितलं होतं ना कोणी स्वतःचे बूट आणि हे चप्पल घालून यायची नाही. इथं पण इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही. खरंच तुम्ही कुणाला काम केलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा. नाही नाही इथं नको, सर्किट हाऊसला बोलवा त्याला. सगळेच स्क्रू नाही आणि हे काय होतं हे नंतर त्याच्यामध्ये दरवाजाचा बोजा आहे ना तो सहन होत नाही. आता साधे गणित आहे डॉक्टर, शॉवर एरिया तिथे घ्यायचा असतो आणि कमोड इकडे घ्यायचा असतो. म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते. जरी माणूस कमोडला गेला तर तुम्ही पाय दुखते की सगळे इथं बोलवतो किंवा इथं हा दरवाजा आहे हा मधोमध घेतला असता तर समोर बरोबर इथं यायला असतं, कमोड आलं असतं, त्या बाजूला शॉवर एरिया येत असतात, त्या बाजूला वॉश बेसिन आलं असतं, सगळं परफेक्ट बसलं. तुम्हाला हंटर घेऊनच पाहिजे म्हणा. कलेक्टर ह्याचं बिल दिलंय का? बिल दिलं सर, ऑलरेडी हँड ओव्हर करून ऑलमोस्ट 1 वर्ष झालं आहे. त्याचं जर कुठं दुसरीकडे काम चाललं असेल तर त्यांना म्हणाय सगळे स्क्रू एकसारखे कर आणि सगळे SS मध्ये असतात ना ते स्टील नाही स्टील नाही स्प्रिंग गंजणारे असतात ते त्यांचं डिफेक्ट मध्ये असतील सर. असेल ना 100% B&Cचं पण आहे. त्याला असे रबर असतात हे रबर असते ना